शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात शाखा प्रमुखांच्या भूमिकेवर ठाम भूमिका मांडत शिवसेना तळागाळात पोहोचवायची असेल तर शाखा प्रमुख पुन्हा सक्रिय व्हायला हवा असं स्पष्ट केलं। शाखा प्रमुख हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे दुवे आहेत, त्यांच्यामुळेच पक्षाच्या विचारांची ग्वाही सामान्य जनतेपर्यंत पोहोचते। मात्र अनेक शाखा प्रमुख सध्या निष्क्रिय झाले असून त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे। आता त्यांना चार्ज करणं आवश्यक आहे असं जाधव यांनी ठणकावलं। शिवसेना ठाकरे पक्षाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून एकत्रितपणे हिंदी सक्ती मुद्दा घेऊन विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आक्रमक भूमिकेकडे पाहून सरकारनं सपशेल माघार घेतली। मराठी माणसाचा हा विजय झाल्यामुळे मनसे सैनिकांनी आनंदोत्सव सुरू केलाय। रायगडमधील मनसे सैनिकांनी नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी या मराठी शाळेत जाऊन 1ली ते 4थी माध्यमातील विद्यार्थ्यांना लाडू वाटून आनंद साजरा केला। यावेळी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे आणि रोहा तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते। पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील डॅशिंग महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे संपन्न झालेल्या 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले। या यशाबद्दल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचं विशेष अभिनंदन केलं। अल्बामा अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले यांनी भारत देशाच्या संघात सहभागी होऊन 2025च्या 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलं। मुंबई गोवा महामार्गावर अपघात होऊन त्यामध्ये बळी जाण्याचं सत्र 14 वर्षांनंतर आजही सुरूच आहे। अशातच महाडकडून मुंबईकडे जाणारा महाकाय कंटेनर नागोठण्यातील रामनगर हद्दीतील सर्व्हिस रोडवरील कमकुवत आणि चिखलमय साईड पट्ट्यांमुळे कलंडला। सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालं नाही। मात्र आर्थिकदृष्ट्या तत्पर असलेल्या कंटेनर मालकानं खास यंत्रणेकडून लागलीच हा कंटेनर हलवण्यात आल्याने या अपघाताचा कुणालाही थांग पत्ता लागला नाही। त्यामुळे नागोठण्यातील रस्त्यांची अवस्था आणि साईड पट्ट्यांची चाळण झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे। द्रोणागिरी नोड वसाहतीमध्ये स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे। अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतर पायपीट करून बोकडविरा फुंडे येथील स्मशानभूमीत जावं लागत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे। सिडकोने द्रोणागिरी नोड वसाहतीमध्ये अत्याधुनिक सुविधायुक्त स्मशानभूमीची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत। सिडकोने या परिसरात गृहनिर्माण आणि वाणिज्य संकुलांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले, परंतु नागरिकांना नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे। मुंबई गोवा महामार्ग अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे। कित्येक ठिकाणी काम अद्याप सुरू न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनांना आणि प्रवासी नुकतीच भरपाई म्हणून रक्कम आणि प्रशासकीय खर्चानं प्रवाशांचा किमान 1 कोटींचा विमा काढून देण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी निवेदन देत केली आहे। मूळ वावंढळगाव आणि कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत यांना जोडणारा पूल धोकादायक स्थितीत असल्याचे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागानं जाहीर केलं असून या पुलाचा वापर करू नये असं आवाहन करण्यात आले। कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत या गावाशेजारी शिवकालीन तलावाजवळ नाल्यावर जुना अरुंद आणि कमी उंचीचा पूल असून तो धोकादायक अवस्थेत असल्याचं पत्रकार आणि माजी सरपंच अर्जुन कदम यांनी रायगड जिल्हा परिषद यांच्या बांधकाम विभागास कळवलं होतं। सध्या पुलाची वाईट अवस्था झाली असून या पुलाचा वापर करू नये या संदर्भात फलक लावला आहे। मोहित संदीप म्हात्रे या उरण नागाव येथील सुपुत्रानं पुन्हा एकदा उरणसह महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय। याआधी राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर मोहितनं अवघ्या 4 महिन्यांच्या सरावातच 2 राष्ट्रीय रौप्य पदकं मिळवली। आता आणखी एक इतिहास घडवत मोहितने YAI यूथ अँड ज्युनियर मल्टी क्लास चॅम्पियनशिप 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं। ही स्पर्धा मैसूर कर्नाटक येथे पार पडली। यात 15 वर्षाखालील गटात मोहित भारतात क्रमांक 1 चा स्पर्धक ठरला। याचिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली। सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे भूमिपुत्र समाजसेवक सुदेश उटेकर यांच्यातर्फे गेल्या 3 वर्षांपासून पोलादपूर तालुक्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, शेतकऱ्यांना बी बियाणं, खत आदी वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे।
ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे ऋण फेडणं हे माझं कर्तव्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उतरावं, उच्चपदस्थ अधिकारी बनून आपल्या गावाचं, तालुक्याचं नाव मोठं करावं, यासाठी समाजसेवेचं व्रत हाती घेतल्याचं समाजसेवक सुदेश उतेकर यांनी सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.